वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो. कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली, 2 ते 3 रंग आहेत, त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे रंग जे आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचं मी तुम्हाला महत्त्व पण सांगेल. तर त्यासोबतच काही रंग शुभ फळ देतात. त्यासोबतच काही रंग जे 3 आहेत त्या रंगाच्या जर साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार नाही, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचा आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. तसेच वटपौर्णिमेचे 3 मुहूर्त कोणते, ही संपूर्ण माहिती देणार आहे. वटपौर्णिमा 10 जूनला येत्या मंगळवारी आहे. त्या दिवशी वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करायची आहे. फार उशीर करायचा नाही. आपल्याला जास्त फायदा होतो. आणि आपण बघा, साडी दागदागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतो, पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा आपण जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, शुभ रंग जे आहे ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. त्याबरोबरच बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांची एक खूण असते. तर त्या बाबतीत सुद्धा आपल्याला काही नियम पाळलेच गेले पाहिजे. आता हे रंग जे आहे ते घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचं फळ आपल्याला मिळतं. तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो. हिरव्या रंगाचा चुडा, बांगड्या जे आहे तर त्या अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम. तो रंग जो आहे सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरव्या रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे ते वाढत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर हे आपल्याला प्रसन्न होतात आणि शिवशंकर आणि निसर्गाचा एक जवळचं नातं आहे. तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत. पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं. त्यामुळे जमल्यास शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडीच नेसा. त्याचा आपल्याला खूप फायदा होईल पूजेचा संपूर्ण फळ मिळण्यासाठी. यानंतर पुढचे महत्त्वाचे रंग म्हणजे लाल आणि पिवळा रंग. बघा, हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो. आणि लाल आणि पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा असतो. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य, नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो. त्यामुळे लाल रंग हा सुद्धा तितका शुभ आहे. त्यासोबत पिवळा रंग सुद्धा शुभ आहे. त्यामुळे देवाधर्माच्या गोष्टींमध्ये सुद्धा लाल आणि पिवळा रंगाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे चांगलं नशीब, आपल्याला चांगल्या नशिबाची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये होत असते. म्हणून न विसरता तुम्ही लाल आणि हिरवा रंगसुद्धा तुम्ही घालू शकता. त्या रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी. यानंतर पुढचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंगसुद्धा हा प्रेमाचे प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण पती पत्नीचा असतो, म्हणजे आपण पतीसाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर पती पत्नीमधलं नातं जे आहे ते घट्ट होतं. याशिवाय जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा, केशरी, गुलाबी, चिंतामणी, यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या रंगाचे ड्रेस घालू शकता, साडी नेसू शकता. शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक, नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होतो. आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितले त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं. जमलं तर हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर इतर रंगसुद्धा
मी तुम्हाला सांगितले आहे. आता कोणत्या रंगाच्या साडी जी आहे ती नेसू नये, तर सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल. पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळ्या, पांढऱ्या आणि यासोबत अगदी डार्क निळा रंग हे 3 रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहे. बघा, पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधी वापरत नाही. शनिदेवाच्या सोडून किंवा कालभैरवनाथाची पूजा वगैरे त्याच्या रंगामध्ये काळा रंग जो आहे तो वापरला जातो. बाकी इतर कुठल्याही पूजेमध्ये, महादेवाच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाची साडी घालत असतो. हा जो वटपौर्णिमेचा सण आहे, या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो. आता हे रंग जे आहे याच्याने अशुभ परिणाम होतात. पूजा जी आहे ती आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही. कितीही मन लावून पूजा केली तरी त्याचं फळ मिळत नाही. तर हे त्यामागचं कारण आहे. पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. आजकाल काय आपण ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाची काचेची किमान 6 तरी काचेच्या बांगड्या तुम्ही घाला. सोन्याच्या घाला, इतर बेंटेक्सच्या काही घाला, पण त्यासोबत तुम्हाला हिरव्या काचेची जी आहे बांगडी घालायची आहे. तर त्यासाठी हे सवाष्ण महिलेची खूण म्हणून हिरवा चुडा जो आहे तो ओळखला जातो. तर त्यामुळे त्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. यानंतर टिकलीसुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका. तसंच महिलांनी या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊ देऊ नका. काही नियमाचं तुम्ही नक्की पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळा. तुम्ही जर वडाच्या झाडाखाली दिवा लावणार असाल तर तुपाचा दिवा तुम्हाला झाडाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे. ही गोष्ट जी आहे, हा महत्त्वाचा नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि जो धागा जर उरला असेल तो तसाच आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. तो तोडून आपल्याला घरी आणायचा नाही. ही सुद्धा एक चूक करायची नाही. यानंतर या दिवशी आपल्याला मोठ्याचे आशीर्वाद घ्यायचे आहे. घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्याचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. गरजूंना या दिवशी दानसुद्धा करायचं आहे. अन्न, वस्त्र यथाशक्तीने जे काही तुम्हाला दान करता येईल तर ते दान करायचं आहे. मनामध्ये कुठलीही राग, द्वेष न ठेवतात या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासासाठी पण काही नियम आहे. बघा, तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तुम्ही पूजा होईपर्यंत तरी उपवास करा. फळ वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता. दूध वगैरे पिऊन काय. ज्या आपल्यासारख्या व्यवस्थित सगळ्या स्त्रिया आहेत तर त्यांनी पूजा होईपर्यंत, शक्यतो त्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया निर्जळी उपवास करतात. पूजा होईपर्यंत तर तुमच्या शरीराला झेपत नसेल तर उपवास करायचा आहे. झेपत नसेल तर तुम्ही उपवास करू नका. गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही आणि व्रत पण तुम्ही मनापासून मनामध्ये त्या दिवशी तुम्ही नामजप वगैरे मंत्र, स्तोत्र हे ऐका. वडाच्या झाडाला गर्भवती महिलांनी प्रदक्षिणा घालायच्या नाही, फक्त वडाची पूजा करावी. यानंतर मी जसं सांगितलं की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरवा, लाल, पिवळा, केशरी, गुलाबी या अशा शुभ रंग नेसून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. पांढऱ्या, काळ्या आणि डार्क निळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाही. बांगड्या घालण्याच्या बाबतीत आणि टिकली लावण्याच्या बाबतीत पण हेच नियम आहे. पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाची आपल्याला टिकली लावायची नाही. मनामध्ये नकारात्मक विचार, कोणाबद्दल काही द्वेष भावना हे मनामध्ये आणू नका. या दिवशी कोणाशी सुद्धा भांडण करू नका. तामसिक पदार्थाचं सेवन करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणून त्याची पूजा करू नका. हे चुकीचं आहे. वडाचं झाड तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही जसं नागपंचमीचं चित्र आणून आपण त्याची पूजा करतो किंवा रांगोळी काढून तसं करा. तुम्ही पूजा करा, पण वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करायची नाही. हे नक्की लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं काही करू नका. कोणाची फसवणूक करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाचा अपमान होईल असं आपल्याला करायचं नाही. नकारात्मक विचार या दिवशी करू नका, कारण याचा आपल्या मनावर सुद्धा, पूजेवर सुद्धा तितकाच वाईट परिणाम होत असतो. यानंतर या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर तुम्हाला जमल्यास त्या वडाच्या झाडाजवळ बसून व्रतकथा वाचायची आहे पौर्णिमेची तिथे. कारण बघा, गर्दी असते तर तिथे बसून जर तुम्हाला
वाचणं शक्य नसेल तर घरी येऊन सुद्धा तुम्ही व्रतकथा वाचली तरी सुद्धा चालेल. वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि पुरणाची पोळी खाऊनच हा वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सोडला जातो. आणि जर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करणार नसाल तर काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवायचा, तो सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा जो उपवास असतो तो सोडायचा असतो. वडाच्या डावीकडून घालू नये तर ती उजवीकडून 7 वेळा घालावी. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठीचे 3 मुहूर्तसुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे. आपण हळद कुंकू वगैरे अर्पण करून वडाचं पूजन करतो सुरुवातीला, तर त्यावेळेला पहिला हा मंत्र मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरा सुद्धा मंत्र सांगणार आहे. तर मंत्र अशा प्रकारे आहे. ओम वटवृक्षाय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरा साधा सोपा मंत्र अगदी लक्षात ठेवण्याचीही गरज नाही, खूप सोपा आहे. तो असा, ओम सावित्री सत्यवानाय नमः. ओम सावित्री सत्यवानाय नमः हा मंत्र आपल्याला कोरडी पूजा वगैरे करताना म्हणायचा आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण पांढरा धागा वडाला गुंडाळणार आहोत, प्रदक्षिणा घालतो, तर त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे. ओम वटम नमामि वटवृक्षं पवित्रं पुण्यदं भविष्यति वटस्य संयोगेन भगवती कामदा भवतु मे. हा मंत्र जेव्हा आपण वडाला धागा बांधताना प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला म्हणायचा आहे. या वेळेमध्ये तुम्ही वडाचं पूजन करू शकता. तर सकाळच्या पहिला ब्रह्ममुहूर्त आहे 10 तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 4 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत. या वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरी वडाचं पूजन करू शकता, कारण एवढ्या सकाळी तर तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य होणार नाही. शक्य झालं तर खूप चांगलं आहे, बाकी शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही नक्की पूजन करू शकता. यानंतर दुसरा जो पूजेचा मुहूर्त आहे तो म्हणजे 11:55 ते दुपारी 12:51 या वेळेमध्ये तर नक्कीच आपण वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाचं पूजन करू शकतो. त्यानंतरचा तिसरा मुहूर्त आहे 2:45 म्हणजे हा फक्त 45 मिनिटांचाच वेळ आहे. जर पहिल्या 2 मुहूर्तामध्ये शक्य झालं नाही तर या तिसऱ्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता. आता या तिन्हीपैकी कोणत्याच मुहूर्तावर जर तुम्हाला वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही तर काही हरकत नाही. बघा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आणि काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. म्हणून तुम्ही सकाळी 11, 11:30, 12 या वेळेच्या आधी वडाचं पूजन करू शकता. सायंकाळी पूजा करू नका, कारण सूर्य मावळल्यानंतर झाड झोपलेली असतात. झाडाला स्पर्श करू नये, पानांना हलवू नये असं म्हटलं जातं. आपण धागा वगैरे गुंडाळणार, पूजा करणार, झाडाला पाणी टाकणार सूर्य मावळल्यानंतर, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून शक्यतो सायंकाळी पूजा करू नका. दिवसभरात पूजा करण्याचा प्रयत्न करा. तसा सायंकाळचा सुद्धा एक गोधुली मुहूर्त आहे, पण शक्यतो या मुहूर्तावर पूजा करू नका. सायंकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ आहे. तर ज्यांना म्हणजे शक्यच झालं नाही पूजा करायची, खूप इच्छा होती पण दिवसभरात शक्य झालं नाही, तर नाईलाज म्हणून काही जण करू शकतात, पण शेवटी इच्छा. आता काही महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी काही प्रश्न पडतो, तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता पण वडाची पूजा करू नाही शकत किंवा वडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जाऊ नाही शकत. वटपौर्णिमेबद्दल पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळालेली असतील. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.